पहाटे 3 वाजता दिवसाची सुरुवात होते आणि रात्री 12 वाजता शेवट. पावलागणिक जंगली प्राणी आणि वाघांची भीती. रात्री अपरात्री जंगलात राहून गेली 5 वर्ष अगदी समर्थपणे एकट्याने, हो अगदी एकट्याने संसाराचा गाडा कसा चालवला. जनावरांच्या प्रेमापोटी आपल्या बायका पोरांना अंतर देणारा रान माणूस म्हणजे शंकर बबन कचरे. वय वर्ष फक्त 30. या दादांचे जीव घेणे कष्ट आणि बिबट्याच्या हल्ल्यात मेलेल्या वासराला शोधण्यासाठी या गायीची तळमळ पाहून अक्षरशः डोळ्यात पाणी आलं. आपलं कुत्र कसं उकारतं पायाने, असं उकारतं ना, ख्या लागलेले आहेत. आता परवा काल रात्री खाल्लंय ना, तर सकाळी बैल ना तिकडून उकरीत आला इकडं, गाय हंबारणार, म्हशी रोखणार. मग आपण म्हणायचं हे आलं जागवायच्यात का मला मारायचे, हे तुझ्या हातातच आहे. तुला माहित असणार कुठं खाल्लं ना, तिच्या मागं जायला लागणार आपल्याला, म्हणजे तिला कळलं ना आपल्याला कुठं धरलंय काय, नाही का. ते दाखवील कधी 4 दिवस ह्याला काही चेन पडायचं नाही, थांबणारच नाही. बुरा मग दुसरं एक ते समोर असं उभं केलं तर नाही घ्या ना, ते पांढरं नाही घ्या ना. कसं काय? त्याचं त्याला वास असतो ना त्या गाईचं. ते म्हणजे लहानापासूनच मी त्यांच्यातच आहे. 10 वर्ष शाळा सोडली त्यांच्यातच. ते नसलं ना मला अजिबात करू शकत नाही. आत्ता काढून 11-12 रात्रीच्या वाजत्यात, पण काही झालं तरी त्यांच्यापाशी इथं येतो. गार कसले बघा ना. अयो तर बर्फ तरी बरा. परवा एक कालवड खाली. रात्रंदिवस आपण कष्ट करतो त्यांच्यासाठी, आणि असं होत असेल तर काय फायदा आहे. जीवाला लागतं का? जीवाला लागल्याशिवाय का आपण त्यांच्यासाठी एवढं पळायचं. रात्र सापाचा विचार नाही करायचा, वाघाचा करायचा नाही, भुताचा नाही, कायचाच नाही ना, डुकरांचा नाही. आपल्याला बाबा इथं वाघ आहे, कसं जायचं त्यांच्यापाशी, असं कायच ना. जाणं बघायचे ना. जायचं कुठं माहितीये का? हा का त्या टोकावर दिसलं का हा झेंडा दिसतोय ना, ते टोक आहे आणि तिथं एक मंदिर आहे, तिथं त्यांचं घर आहे. संकटमय असं वाटलं होतं कुठं राहायचं आता, पावसाळ्यात कुठं राहायचं. ही एवढी जनावर सताट होती खाली, पण कुठं राहायचं. दिवस सुरू होते सकाळी 3:30ला आणि शेवट होते रात्री 12 वाजता. मग झोप किती आहे? फक्त 3 तास. कष्ट किती आहेत? 21 तास. विचार करा, आपण 21 तास झोप काढतोय आणि 3 तास कष्ट करतोय. जेवलेलं भांड कधी धुवायचं नाही. ते आपण धर्म करतो ना, ते पोचत नाही. आपलं कष्ट पकड गेले. चाय घ्यायचा तिला हा दादांनी बनवलेला मस्तपैकी इंद्रायणी भात आणि त्याच्यावर दूध, आणि ते पण साई घेऊन. मंडळी नमस्कार, मी वाटसरू मिलिंद भोसले तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. डायरेक्ट सिंहगड इथं असलेल्या रांजणे गावात एका डोंगरात, गारजाई डोंगर इथं आहे बाजूला, गारजाई डोंगर, आणि त्या डोंगराच्या बाजूला एक छोटीशी झोपडी आहे. त्या झोपडीमध्ये तुमचं स्वागत करतोय. इथं यायचं कारण म्हणजे एक असा युवक गेले 30 वर्ष इथं राहतो एकटा, आजूबाजूला घर नाही काय नाही, आणि तो केवळ आपल्या पशुची म्हणजे जी जनावरं आहेत त्यांची सेवा करतोय. त्या जनावरांकरता त्यांनी पोटची मुलं, बायको यांना पण अंतर दिलं. बायको मुलं त्याला सोडून गेली, पण हा जिद्दी माणूस इथंच राहिला. आणि तो इथं का राहिला त्याचा संपूर्ण प्रवास आपण जाणून घेणार आहोत. घेरा सिंहगडाच्या अगदी पोटात वसलेल्या रांजणे गावात पोचण्यासाठी पुण्यावरून केवळ पाऊण तासाचे अंतर पार करावे लागते. दादांची वाट पाहत उभे असताना बैलांच्या गळ्यातील घंट्यांचा सुमधुर आवाज कानावर पडला.
थोड्याच वेळात दादा डोक्यावर 2 भरण्या घेऊन येताना दिसले. दूध देऊन पुन्हा परतीचा मार्ग धरला आणि त्यांच्या मागोमाग आम्ही चालू लागलो. केवळ पाऊण तासाची चढाई मात्र दमछाक करणारी होती. भरपूर गवत वाढले. गवतातून वाट काढणं जरा अवघडच काम आहे. हा शिंकून शिंकून आता मी मॅट्रिक पास झालो. लय शिकलो मी. तशी कुठं 20 मिनिटं झाल्यात. दादा आलेत, डोक्यावर 20 किलो वजन घेऊन आलेत, पण आमचे विकासराव कुठेतरी बसले माग. दादा ना बघा जरा पण दम नाही. हुस नाही का फूस नाही. विकासराव विकासराव अमले कुठे? हो हात वरती काढा. आले आले आले. हो का इकडं सिंहगड आणि खाली राजने गाव दिसते. आणि गावाच्या येताना रस्त्यावरती आलाय. फक्त 20 मिनिटं चाललोय. विकासराव पूर्ण गाळ झालेत. आम्ही जरा बळ धापा टाकत चाललोय. आणि डोक्यावर ओझं किती असते? आता जरा कमी झाले. आता तरी 30 लिटर आहे. 30 लिटर आहे तरी. आणि असलं किती असतं मग? पावसाळ्यात 80-90 लिटर आहे. मग तुम्ही एवढं एकटं आणता? हा डोके असं घ्यायचं 40 शिरी. हां ह्या साईडला कानाचे 11 शिरी हां आणि ह्या साईडला 11 शिरी हां. गुतवायच्या. एका हाताने उचलायच्या. अरे बापरे, उचलायला फोन करणार? नाही ते घेऊन खाली लय पाऊस असेल ना तर अर्धा तास लय झाला. बरोबर. एवढं डोक्यावर घेऊन फक्त अर्धा तास? हा जिगीर म्हणले पाय. काय खाता तुम्ही? काय दवा हेच. विकासराव 50 किलो वजन असते आणि तुम्ही 5 किलो मध्ये गाळ झालाय. 2 किलोच. बघा आता तुम्ही. हा आपला सिंहगड आणि हे आपले मावळे. विकासराव थकले मावळे. असं कसं हो? थकून जमायचं नाही आपल्याला. दादांचं बघ यांचं रोजचं रुटीन आहे. रोज खाली 2 टाईम यायचं आहे आणि रिकामं नाही यायचं. जाताना किटल्या येताना आंबवान. आणि तोच आहार त्यांचा, वेगळा आहार नाही. चला आता वाट ही एकट्याची आहे. एकट्याची माझी म्हणजे एकटंच येणं जाणं. दिवसातून 4 वेळा खेपा होत्यात. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की ही खेपा घालून घालून तुमची वाट पडली. हा तुमच्या पायाने पडली? हा. अरे बापरे. म्हणजे दादा फक्त एकटे इकडे येऊन जाऊन त्यांनी वाट पाडलेली. एवढं त्यांचं रोजचं जाणं येणे. दम नाही काय नाही. आम्ही बघा फुसफुस करतो आता. मग काय विकासराव कुठे अजून? हात वरती करा. इकडे आवाल तुम्ही. कुठे आहे ती? आहे ना? ओके आहे ना? थांबू का? हा थांबतो. पण तुम्ही या इकडून या. इकडून. हा मित्रांनो टार्गेट इथं आहे. ह्या टोकावर. विकासराव कुठे आहेत? इथं. हा झेंडा दिसतोय ना तर टोक आहे आणि तिथं एक मंदिर आहे. तिथं त्यांचं घर आहे. हा आमची तर हा गेली. विकासराव ओके अजून काय ओके. मग तुम्ही विचार करा. दादांचं रोजचं आहे. येताना दूध घेऊन यायचं, जाताना परत आंबवान किटल्या भाकरी सगळे यायचे वरती. हां पाणी पण न्यायचं. हो होतं ते. अजून पाणी पण नाही वरती. निम्म्या वाढत पाणी असते. आंबवण ठेवायचं आणि परत पाणी न्यायला यायचं. दिवस सुरू होते सकाळी 3:30ला आणि शेवट होते रात्री 12 वाजता. मग झोप किती आहे? फक्त 3 तास. कष्ट किती आहेत? 21 तास. विचार करा. आपण 21 तास झोप काढतोय आणि 3 तास कष्ट करतोय. यांचं पूर्ण उलट आहे. इथं बघा
जणू काय एखाद्या घुशीने किंवा उंदराने उकीर काढलाय, तसं नाही आहे. हा उकीर काढलाय त्या डुकराने. आता तुम्हाला प्रश्न पडला डुकराने का उकीर काढला असेल. हे बघा, ही जी खाली दिसते ना तुम्हाला पिवळ्या रंगाची मुळी, ती मुळी खायला त्याने हा उकीर काढलेला आहे, केवळ ती मुळी खाण्यासाठी. इथे का ठेवलं हे? पाणी जायचे आता. प्यायचं पाणी का? आता हे पाणी ठेवून यायचं वाढीवर, परत आंबवून यायचं. हे पायपीट अजून सुरूच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आंबवून आणलं, आता प्यायच्या पाण्याचं काय? आता प्रश्न असा आहे की पाणी इथून खाली वर न्यायला लागते. हां, वरती पाणीच नाही. वरती पाणीच नाही, आणि वर जेवण करायला, स्वयंपाकाला, प्यायला किंवा बारक्या वासरांना पाणी कुठलं? हेच पाणी. मग आता आंबवून ठेवलं दादांनी, आता पाणी घेऊन जायचं. शेवटी काय, पोटासाठी ही पायपीट चालूच आहे. जन्मल्यापासून पायपीट चालूच, अजून काय थांबलेलं आहे? आणि ते पण रोज 24 तास. दिवस सकाळी 3:30ला सुरू होते पाठ आणि संपतो रात्री 11 वाजता. 11 11:30 आणि परत पाठ 3ला उठायचं. दुपारी झोप नाही, काय नाही. खरं खरं आपलं लाईफ किती बरं आहे ना. पुण्यात गजर लावायचा की पाठ 8ला उठायचं. 8ला उठलं की 10 वाजता नाश्ता, 12 वाजता जेवण की 2ला परत झोपला. सर्दीत नको नको झालं, शेंबूड ओढून ओढून पार नाकाची आग झाली. दादांचं प्यायचं पाणी जिवंत जरा कुठं ना कुठं तरी ह्या रान माणसांची सोय करून ठेवली देवानी, हे मात्र तेवढंच खरं आहे. आता एवढ्या वर ह्या खडकात पाणी आहे. बघा पिऊन तर बघा. नको नको, ते पिलं की आमची सर्दी जास्त होईल. मला अजून शिकवतोय मी. गार कसले बघा ना. अयो, अरे बर्फ तरी बरा. आता हे पाणी केव्हापर्यंत पडतं तुम्हाला? आता हे कमी झाले, आता 2-4 दिवस जाईल, मग खालून आणायचं करून. ह्याला भारी व्यायाम बाबा, हे तुम्हीच करू जाणं. हं? हे व्यायाम तुम्हीच करू जाणं, आमचा घास नाही. रस्ता मोकळा आहे, चिखलाचं तर काय अवस्था असेल पावसा पाण्याची. आता हे पाणी 2 दिवस पुरतं का? नाही उद्या परत. आता हे नीन ना हां, वासरानं आपल्याला वापरायला प्यायला नाही का. विकासरावांना मांडलं पाहिजे. काय करता? दादांचं 20 किलो आंबवण्याचं ओझं डोक्यावर घेतलंय. शाबास पठ्ठ्या, आता खरा मावळा शोभतोय. शाबास रे वाघा. राहू द्या, या चिकार आणलं. तुमचं काम नाही विकासराव, तर राहू द्या. विकासराव काय ऐकत नाही. परत त्यांनी आंबवण्याचं ओझं डोक्यावर घेतले. माणूस पेटला जिद्दीला. शाबास. चला, ते काय ऐकणार नाहीत. त्यांनी काहीतरी खाल्लं वाटतं सकाळी सकाळी. आज काहीतरी एनर्जी खाल्लेली दिसते. हा पूर्ण सिंहगड गेरा, रांजणे, खामगाव, मोगरवाडी, मन्हेरवाडी ही गावं आहेत. आणि ह्या गावाच्या सीमेवर एक देवी आहे, गारजाई देवी. आणि ह्या इथं बरोबर बाजूला दादांचं घर आहे. दिसलं काय निळ्या कलरचं? चला पुढे जाऊन दाखवतो. जवळजवळ 1.5 तास आम्ही चाललो आहे, थांबत थांबत दम खात 1.5 तास चाललो, तेव्हा कुठं इथं पोचलेलो आहे. तसं तर डोक्यावर ओझ आणायचं म्हटलं ना 1 तास, पण आपण ओझ आणू शकत नाही, कारण तेवढी आपली कॅपॅसिटी पण नाही आणि आपण चालू शकत नाही. हे बघा आमचे विकासराव फुल जोशमध्ये ओझं घेतलं, पण निम्म्यावर टाकून परत आलेले. टार्गेट लांब नव्हतं. हे बघा इथं घर आहे दादांचं. हे बघा इथं. हां, कुसळ घुसले बुटात, कसले तुम्ही मावळे? कुसळ बुटात घुसलेत. घुसू द्या,
अरे हृदयात बाण घुसले तरी वाळे मागं नाही सरले आणि तुमच्या बुटामध्ये ती कुसळे शिरली तर तुम्ही का भरले. दादा बघ डोक्यावर घेऊन नॉनस्टॉप पोचले घरापर्यंत. आता मला प्रश्न पडला आहे की दादा एवढ्यावर राहतात कसे, राहायचं कारण काय, दुसरं म्हणजे इथं त्यांना खायला काय मार्ग आहे, पाणी बघितलं तुम्ही कुठून आले त्यांनी, दुसरं म्हणजे खाण्यापिण्याचा काय सोर्स आहे. असे बारीक सारीक भरपूर प्रश्न मनामध्ये साठलेले आहेत. ते सगळे आपण दादांना विचारणार आहे, त्यांच्याकडून सगळी माहिती काढून घेणार आहे आणि एवढ्या लांब राहण्याचं कारण काय आणि एवढं कष्ट करण्याचं प्रयोजन काय. बघ हे दादांचं घर एकटं, बाजूला इकडंही कोण नाही इकडंही कोण नाही, वरपर्यंत पलीकडं बघा हे पूर्ण फॉरेस्ट आहे. हे सरकारने दाखवलेलं जंगल आहे पूर्ण फॉरेस्ट. आणि हे फॉरेस्ट संपलं की इकडे ह्यांचं घर. लांबपर्यंत कोण माणसं नाहीत, अहो माणसं का जनावर पण कोण नाही इकडं. आणि वर त्या देवीचं देऊळ आणि ह्या देवीच्या डोंगराच्या बरोबर कुशीमध्ये दादांचं हे घर आहे. दादांचं म्हणणं आहे की ती देवी माझ्यावर ध्यान ठेवती आणि तिच्यामुळं मी तर सुरक्षित आहे. रात्री कधी येऊ दे, 11-12 वाजता कधी जरी आलं तर त्यांना काहीही अजूनपर्यंत कुठलीच इजा हा प्रकार झालेलाच नाही आहे. वाघ असतो, बेकार असते, डोकर असते, पण एकाचाही त्यांना आत्तापर्यंत त्रास झालेला नाही. रात्रंदिवस फिरतोय पाठ 3 वाजल्यापासून. हा ना. हा अजून तर नाही हो. हे आवाज येतो पण अजून हे समन नाही बा एवढा वाघाचं. हा ना. रात्री इथनंच नेलं कुठनं पण चालू लागली नाही. बघा आता ह्यांना पाणी बिणी काय जाते ना आता पाणी. आणि परत येणार कधी. हा वाव येऊ अंगावर नाही यायचं. नाही लागली याला आता ते आता सांगावच का मशिनी उडतात ना म्हणून. पण ते परत येणार कधी येते. येतात. हा त्यांना पाणी बिणी कुठे जाते ना आता इथे खाली पाणी. खाली आहे ना. तेव्हा का इकडं पलीकडचं गाव आहे दापुडे. दापुडे गाव आहे, त्याच्या बाजूला पावे गाव आहे आणि त्याच्या खाली बाकीची गावं आहेत. जवळजवळ 5-6 किलोमीटरवरती अंतर आहे. कोणीच नाही मानवी वस्ती, रस्ताही नाही, लाईटचं तर माहिती आहे, लाईटचा पत्ता नाही. आणि इकडे जंगल आहे. ह्या जंगलात कायम बिबट्या असतोय. काल त्यांचं वासरू खाल्लं एक रात्रीच खाल्लं वासरू. कसं खाल्लं ते झोपत कावर नेलंय माहीतच नाही. आणि गाय कावा खाली होती ते झालं 5-6 दिवस. इथनं खाली नाही आपल्या पुढून ओळखून खाली नाही. मग तुम्हाला कसं कळलं ते. दुसऱ्या दिवशी गेलो ना बघायला, गाय नाही म्हणून. मी गाय नाही आली. हा हां म्हणून दूध घातलं गावात. हां. तिथनं आलो पळत, बघितलं तर खालेलं सापडलं. अरे बापरे, कुठं होती गाय. इकडे खाली दरीत. आता ह्या असेल फॉरेस्टमध्ये. हा त्याला काय कुलूप बिलूप नसतं बाई. नाही नाही. नाही मग आतमध्ये गुरं असते का जनावरांची भीती. हा अरे बापरे, असं वाकून जावं लागतं इथं. हा हे वर काय झोपायला. झोपायला मचन केले. हा भारी आहे. मंडळी काय होतं, या पूर्ण जंगलामध्ये ना खूप जनावर आहेत, वाघ पण आहेत. मग दादांनी त्यांना झोपायला हे मचान केलंय. उंच असल्यामुळं त्याचा काय फायदा होतोय, साप, विंचू, इतर जनावरं सरपटणारे असतात ना, त्यांच्यापासून संरक्षण होतंय. कारण ते वरती येऊ शकत नाहीत. पूर्ण जंगल आहे, त्यामुळं हा सेफ्टी उपाय झोपायचा. आपलं काम नाही झोपायचं, तरी पण आपण प्रयत्न केला. वाघांचं खरं यांना बी असेल. मारकी आहेत ना. बरेच आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 आहेत.
आता ही बाहेर. या जनावरांना म्हणजे या बारक्या गुरांना वासरांना दादांनी बांधून का ठेवले तरी ह्यांना वाघाची भीती असते, त्यांना बाहेर सोडत नाहीत. आता दिवसा काय भीती नसते. हा आता इथं आजूबाजूला चारणार आणि थोड्या वेळाने परत ती वाढत येणार, आतमध्ये घ्यायची त्यांना. ह्यांच्यासाठी पाणी लागतंय. हा ना, केवळ ह्यांच्यासाठी डोक्यावर त्यांना पाणी आणायला लागते. मंडळी अगदी बारकाईने बघा, छपरावर फक्त कॅम्बाळ म्हणजे गावात असते आणि ती गावात बघा किती आहे. ठिकठिकाणी अशी बोळं पडल्यात आणि त्यातून 100% पाणी येणार आणि ते पाणी येऊ नये म्हणून त्यांनी कागद टाकलाय. आता एवढ्या जंगलात जोराचं वारं आलं तर राहीन काही. त्या दादांच्या कष्टाला जिद्दीला सलामच केला पाहिजे. बाजूला बघितलं ना, भिंती पण नाही, हो जाळी लावलेली म्हणजे पक्की भिंतही नाही. कुठलंही जनावर डुक्कर बिक्कर सहज आतमध्ये येऊ शकते. वर फक्त कागद आहे आणि खाली फक्त हा पण कागदच म्हणजे कापड आहे निळ्या हिरव्या रंगाचं, बाकी काय दावा. तरी माणूस जिद्दीने राहतो इथं. आता हे तुम्ही प्लॅस्टिक जाळून चूल पेटवली होय. मंडळी बघा, दादाचा शॉर्टकट. काडीपिटीवर एक प्लॅस्टिकची पिशवी घेतली आणि त्याच्यावर चूल पेटली. असं आहे, इच्छा असेल तर मार्ग दिसतो. एकदा हे पेटलं ना इजत नाही ना, तर बरं ना आपला भात बीत सगळं होतं. मग इथं तुम्ही वरती काय काय करता मग? वरती चहा, दूध तापवतो, भात घालायचा, भाजी कधी असली तर करायची, नसली तर मग खालून आणायची. तुम्ही तुमच्या बायका पोरांना पण अंतर दिलं त्या गुरांसाठी? हो का दिलं ना. का पण ते काय मला बायका पोरापेक्षा जास्त गुरप्रिय वाटली का? प्रेम नाही, नोकरीला गेलं तरी आपल्याला कष्ट करणे भागे आणि इथं राहिले तरी कष्ट करणे भागे. मग त्यापेक्षा नोकरीला 10-12 हजार पगार मिळणं हे माझ्या लहानापासूनच मी त्यांच्यातच 10 वर्ष शाळा सोडली त्यांच्यातच. ते नसलं ना मला अजिबात करू शकत नाही, त्यांना सोडून आपण नाही. आत्ता काढून 11-12 रात्रीच्या वाजत्यात, पण काही झालं तरी त्यांच्यापाशी इथं येतो. जनावर एवढं प्रेम काय तुमचं? काय असेल ते देवाचं देवाला माहीत. कायामुळं प्रेम झालंय हे बी माहीत नाही. हा ना, त्या गुरांसाठी माणसांनी पोटची पोरं बायको सगळी सोडून दिली, त्यांना अंतर दिलं. मग त्या गुरांमध्ये काहीतरी असणार ना. का तुम्हाला त्या गुरांमध्ये देव दिसतोय? देव नाही काय नाही, पण असं वाटतं ती माझी माणसंच आहेत, एक प्रेमाने. त्यांना सोडू शकत नाही मी शेवटपर्यंत. हा, माझा जिथं जीव आहे ना तोपर्यंत त्यांना तर सोडू शकत नाही. मेरं रानात मरू, घरात मरू, कुठं मरू, पण माझा जीव जाईल ना त्याच्या माग माझी जगू तर लांब जाऊ कुठे बघणार आहे का मी? हा, पण जिथं जीव आहे तोपर्यंत मी त्यांना सोडू शकत नाही. एखादं गुरु खाल्लं तर मग तुम्हाला वाईट वाटतं का? मग आता काय, आता 2-4 परवा एक कालवड खाली, रात्रंदिवस आपण कष्ट करतो त्यांच्यासाठी आणि असं होत असेल तर काय फायदा आहे? जीवाला लागतं का? जीवाला लागल्याशिवाय का आपण त्यांच्यासाठी एवढं पळायचं? रात्र सापाचा विचार नाही करायचा, वाघाचा करायचा नाही, भुताचा नाही, कायचाच नाही ना, डुकरांचा नाही. आपल्याला बाबा इथं वाघ आहे, कसं जायचं त्यांच्यापाशी असं कायच नाही, जाणं बघायची ना. तुमची नाळ जोडली का त्या गुरांशी? हो,
ते आपल्याला माहित नाही काय असं ते देवाचं देवाला माहीत. पण एक प्रेम एवढं माणसं नाही तेवढं माझं त्यांचे होय. वासरासाठी तिला वाटलं माझं वासरू आहे ना तिचं. मग हिचं घालं का वासरू काल? हा रात्री. हा तिला वाटतं तिचं वासरू आहे ते बघ. हा त्या मुख्या प्राण्याला पण कळतंय आपलं काहीतरी जीवाचं माणूस गेलंय. हा ये ते दार देते का? नाही आता वासरू मेले कुठले ते हात घालून नाही त्यानं. मग त्याला असा बोध बीत करून नाही काहीच नाही ते. आली आली ती. ये हो बघली. वासरू मोठं होतं का ते? हं? वासरू मोठं होतं? हा या वासरांनी एवढेच होत. ही वासर आहेत ना आपली हा तेवढीच होत. ये गोर होत. तिला माहित असणार कुठं खाल्लं ना हा तिच्या माग जायला लागणार आपल्याला. म्हणजे तिला कळ ना आपल्याला कुठं धरलंय काय नाही का. ते दाखवीन कधी? ते वासरू बाहेर होतं त्या दिवशी. हा रात्री ते उशीर झाला गडबडी. हा आणि ते आत शिरत नाहीत हा पहिले गाय घेऊन. हा मग ते बाहेर राहिलं बरोबर त्याचं काय काम झालं. हा ये चल ये 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 चल. मंडळी ह्या गायचं वासरू खाल्लेलं आहे आणि ती हांबरती का की तिला असं वाटतं इथं कुठंतरी असणार आजूबाजूला. जास्त जास्त लांब नसून कुठंतरी. हा तिच्या मागं मागे गेला तर गावन का? मला वाटलं आतमध्ये बांधले का काय. हा आता किती दिवस करणार ही? 4-5 दिवस. इसरस पर्यंत. तिचं लक्ष लागा ना कुठं. रात्री आलो तेव्हा गुरु तिकडे गेली होती ना पुढं. हा म्हणलं आज एवढं काय माहित आहे. सकाळचं म्हशी आणायला गेलो तेव्हा हे वासरून पुढं हिथं खालं आणि तिकडं पुढं खालं. ते शोधायला लागेल ना आपल्याला. हा ना पण 4 दिवस ह्याला काही चेन पडायचं नाही. थांबणारच नाही. मग गुराचं दुसरं आहे का ते समोर असं उभं केलं तर नाही घेणं. ते पांढरं नाही घेणं. कसं काय? त्याचं त्याला वास असतो ना हा त्या गाईचं वासराचा प्रत्येक जन्म दिलाय त्याचं त्याला कळतच ना हे आपलं आहे म्हणून. हे दुसऱ्याचं लावले कसं की जगू मरू माझी जनावरं मी गडी आहे. ती ही जनावरं आहे ती तुझीच आहेत. तुला मारायच्यात जगवायच्यात का मला मारायचे हे तुझ्या हातातच आहे.
फक्त तुम्ही राखणदार आहे फक्त. हा म्हणजे तुमच्या डोक्यावर ह्या देवीचा हात आहे. हा ही जी गारजाई देवी आहे तुमच्यावर ध्यान ठेवते. हा आणि तिच्यापासनं माझं वाईट इथं आल्यास काही वाईट झालं नाही. उलट तुमची 5 होती त्याची 40 झाली. 40 झाली. हा 2 होती तिथं 40 झाली. बरं. 4 वाढली म्हणायचं. तुम्ही तेव्हा आल्या तुम्हाला राहायला जागा कुठं होती मग? मग काय केलं, झाडाखाली राहिलो. 2 महिने झाडाखाली राहिलो आणि मग नंतर कोपाट केलं. अच्छा. कोपाट केलं. त्या कोपटात मग गुरांना सावली केली. हा. त्याच्यानं आता आगोडीच्या वेळेस पाऊस पडता पडता लोकांनी रोपं करतात ना दाढी, हा. ते रोपं करताना ते आता एवढं कुठं ठेवायची खाली, गुरुकुळ ठेवायची. हा आणि पावसात कुठं ठेवायची. बरोबर आहे. हो. म्हणून ते काय केलं, आमचं जुनं कोपाट होतं हा. तिथनं आम्ही 70 मेस तोडला अच्छा. आणि हे सपाटाने इथं आणला. इथं कोपाट केलं. हा, हे कॉपट तुम्ही तेव्हा बांधले वे? हा 5 वर्षी झाली आता. बर. मग इथं कोपाट केलं, इथं राहिलो. मग आत्तापर्यंत अजून साप दिसला नाही, इचू नाही दिसला. रात्रीचा 2:30-3ला जातो, 4ला बी जातो. कधी झोप फक्त 2च तास झोप आहे. 12 खालून यायला 12 वाजतात दूध घालून. तिथनं मग पुढे जेवायचं आणि झोपायचं. सकाळी 3ला उठायचं. तुम्ही गेले 5 वर्ष ते एकटाच आहो? हा 5 वर्षी एकटाच. 24 तास ड्युटी आहे. पुढे एखादं लग्न कार्य विघ्न आलं, कोण असं सावडा बिवडायचं किंवा मयत झालं तर तुम्ही जाता का? जायलाच गावत नाही. हे जमलं तर त्यातल्या त्यात येळ काढायची आणि जायचं. गेल्याबरोबर माघार यायचं. हा. का तर संध्याकाळी दार आहेत. ही जनावर आपले रानात आहेत. ते सुधून आणायची, दारा काढायच्या, दूध घेऊन घाली जायचं, परत वरती यायचं. चुकून तुम्ही आजारीच पडला आजारी पडले तरी तसंच करायचं. मग कोण तारा काढतं? मीच. इथं कोण आहे नाही हाय का नाही, कोण? मग 5 वर्षामध्ये तुम्ही कधी आजारीच पडला नाही? फोडलो पण दवाखान्यात जायचं आणि टुसून यायचं, गोळ्या खायच्या, आपलं हाय देऊ दे चालू. आधीच आपल्याला गोळ्या हे आणून ठेवायचं. डोकं दुखायच्या याच्या. हा. आपल्याला वाटलं बाबा आपलं कोणीच नाही आता, पण आधीच आपण सावध राहायचं. मग कधी पावसा पाण्याचं पाणी खात येत नाही? येतं ना, मग साईडने असा पाठ काढायचा हा. आणि कागद फाटतात वारेने. हा. नाही, आता हे वरती मी बघितलं ना बघा, ही पार चाळण झाली त्या कॅम्बळाची. मग त्यातून खाली पाणी येत नाही? येतं ना. मग मोठा पाऊस आला मग? तरी मग काय आहे त्याच्यात, कसं तरी काढायचं. मग कधी अशी जनावरांची अशी असा माग लागतो का कधी वाघा बिघा? हा ऐकलंय का? हा, असं आत्ता आपण इथं पुढे गेलो ना जरा, हा. तिथं उकारलेलं आहे, तुम्हाला दाखवतो. बर. असं आपलं कुत्रं कसं उकारतं हा. पायाने, असं उकारतं. नख्या बिख्या लागलेले आहेत. आता परवा काल रात्री खाल्लंय ना, तर सकाळी पाहिलं ना तिकडून उकरीत आला इकडं. आवाज येतो वरा असा. कोण आहे ते फक्त काय होतं, असा दुर्बीर जाळ दिसला ना हा. जरा ते दुबतं का आतमध्ये शिरायला. त्याला वाटतं माणसं आहेत. हा. हे इस्तो चालू दिसला ना, हा. इथं त्याला वाटतं माणसं आहे, त्यामुळं ते जरा लांबून पळतं. आता जनावर तुमची बाहेर असतात बांधलेली, मग त्यांच्यावर असं हल्ला बिल्ला करीत नाही ते? नाही तसं मोठ्यानं नाही का काही, पण बारीक असेल ना हा. तरच. लय आता आपण कशी सोडल्यात हा. अशी बारकी गाहुलं हा. किंवा मोठी लागड होण्यासारखी, हा. 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 त्यांना जरा भीती. तिकडून आता इथं माग आहे ना, आपल्या टेकाच्या माग असला हा. तिथंच जनावरांना असणार. मग गाय हंबारणार, म्हशी रोखणार. मग आपण म्हणायचं हे आलं. 7 जन्म सोबत करणारे जोडीदार साथ सोडून गेल्यानंतर दादा खऱ्या अर्थाने एकटे पडले. डोक्यावर डोंगरा एवढं संकट कोसळलं. कुणाचाही आधार नव्हता की सोबत. मानसिकदृष्ट्या फार खचून गेले. नातेवाईक दूर गेले. जवळ 4 पैसे सुद्धा नव्हते. मग ते कसे पुन्हा उभे राहिले ह्या कठीण प्रसंगातून? संकट म्हणजे असं वाटलं होतं कुठं राहायचं आता, पावसाळ्यात कुठं राहायचं. ही एवढी जनावरं 7-8 होती.
खाली पण कुठं राहायचं, कुणाच्या रानात चरून देत नाहीत, आणि नाही खाल्लं तरी ती काय म्हणणार तुझ्यानीच खाल्लं. ते टेन्शन मला लय खूप होता. त्यापेक्षा म्हणलो आपलं हे आपलं सरळ रानात राहायचं 4 महिने. उन्हाळ्यात आपलं हात पडन तसं गोठा बांधायचा कपाट, नाही पडलं तर आपल्या झाडाखाली राहायचं. हा. तुम्हाला मोठं ते अवघडच गेलं असेल, कारण तिकडे बायका पोरं गेली, गुरंही गेली. सगळं विचार म्हणजे ते एकच डोक्यात एकच विचार नाही. आता असं वाटतं बायका पोरं गेली आणि घर नाही, आणि आपण असा रानातच फिरतोय ना, त्या कुठेतरी आपल्याला आधार पाहिजे. आणि घरी आलो असं प्रत्येक माणूस बोल ना काय होतं ना काय घेऊन आलाय, ते टेन्शन. तुम्हाला खरं आहे ना, मानलं पाहिजे. तुम्ही सावरला गेले 5 वर्ष, तुम्ही स्वतःलाही सावरले आणि ह्या घरात पण तुम्हाला तुमचा सांभाळ चाललाय. तुम्हालाच खरं मानलं पाहिजे. मग त्या काळात खरं अर्थ तुम्हाला गुरांनीच सांभाळलं असतं म्हणलं हरकत नाही. हा, गुरांनीच. मी संकट काळात माणूस हात देत नाही, पण गुरांनी तुम्हाला साथ दिली. हा, त्यांच्या पाय पुण्याने माझं चांगले. चाय घ्यायचा टाकलं बरं तिला. हा, दादांनी बनवलेला मस्तपैकी इंद्रायणी भात आणि त्याच्यावर दूध, आणि ते पण साई घेऊन 1 नंबर जेवण झालेलं आहे दादांच्या हस्ते. आणि निम्म काम आमच्या विकासरावांनी केलं आहे भात शिजवण्याचं. त्यांना पण थोडं धन्यवाद देऊया आपण. हा, बस अजून काय पाहिजे आयुष्यात. दूध भात मस्तपैकी इंद्रायणीचा भात, वरून थांबा एकच काय द्या एकत्र करून. काय चटणी आहे ती? दाणे आहेत घेवडेच. हां हां ठेवा. हां तुम्ही घ्या ना. नाही भात तुम्हाला भात. हा, घ्या ना थोडे दाणे घेवडेच आहेत. हो तुम्ही लावा, चांगले आहेत. नको मग तुम्हाला भात भात देऊ का? नको बस झालं, भरपूर झालं. ते फक्त नावाला पाहिजे आम्ही, फक्त बाकी काही नाही. मस्त आहे उलट. म्हणजे केव्हा तरी असला आहे ना अनुभव घ्यायलाच पाहिजे. असं रानात चुलीवर बनवलेलं जेवण आणि मस्तपैकी भाकरी किंवा भात, आणि त्याला रान माणसांच्या हाताची चव. अजून काय पाहिजे दादा? धन्यवाद तुमचं मनापासून. तुम्ही आम्हाला पोटभर खायला घातलं. तुम्ही खरे अन्नपूर्ण या. तुम्ही किती कमवा काही जात नाही, फक्त प्रेमाचा 4 शब्द असेल ना तेवढेच जातात. हां बरोबर. आपण म्हणलो आपले पुस्तकं एवढी आहे तेवढी, काही जात नाही. फक्त 4 शब्द प्रेमाचा असते, तेवढंच आपलं. तुम्हाला खरं या कमी वयात लय समज आली. तुमचं म्हणताय 30 वय आहे माझं फक्त, पण असं वाटतं जणू काय 60 वर्षाचं वय तुमचं असेल, एवढा तुम्हाला अनुभव आहे. तुम्हाला सांगू का, 1995 म्हणजे बघा की. हा तिसच झालं. जेवलेलं भांड कधी धुवायचं नाही. ते आपण धर्म करतो ना ते पोचत नाही. आपलं कष्ट पकड गेली. म्हणजे आपण पाहुण्याला जेवाय घातलं तर ताट आपण धुवायचं. हा, तर काही होतच नाही ना. फायदा काय आपला, आपण एवढं करणार पोचायला तर पाहिजे. त्यामुळं द्यायचं नाही. बघा मग अशी काय म्हणलं तुम्हाला, तुमचं वय 30 आहे पण तुम्हाला 60 वर्षाच्या माणसाचा अनुभव आहे. मग तुम्हाला या गोष्टी शिकवल्या कोणी? सगळ्या परिस्थितीनेच. माणूस शाळेत नाही गेला पण ज्ञान सगळं आहे जगाचं. मग आता असं किती दिवस करणार एकटे तुम्ही? आता काय नशिबात असेल तसं नशीब मानायचं. नशिबाला दोष द्यायचा, तुम्हाला आम्हाला दोष नाही. हं. हे करतो कायसाठी, पोरांसाठी करतो आपल्या. हं. आणि त्यांना नसणं यायचं, त्यांना आपलं नशीब. नशिबाचे बाहेर माणूस म्हणतो ना, काय झालं तरी नशिबाचे बाहेर होईन का? नाहीच. नशिबात होईन तेच घडणार ना. ज्योतिषाला हातावरच्या रेषा दाखवून नशीब आजमावणारे अनेक जण भेटतात.
मात्र कष्ट करून हातावरच्या रेषा बुजून गेलेल्या शंकरदादांनी कुणाला हात दाखवायचा, पण त्यांचा नशिबावर नाही तर हाताच्या मनगटावर विश्वास आहे. आता निरोपाची वेळ आली होती. दादा, तुम्ही आमचं पोट भरलं. खरं तुम्हाला अन्नपूर्ण म्हणलंच पाहिजे. प्रत्येक भुकेल्याला अन्न देणं किंवा पाणी देणं हे खूप पुण्याचं काम करताय. थोडं आम्हाला पण आमचं जरा काय म्हणतात ते उतराई होते तुमच्या कर्जातून. तुम्हाला काय अपेक्षा आहे किंवा तुमच्याकडून ही गोष्ट तुम्हाला मिळली पाहिजे किंवा ते आम्हाला लाईट वगैरे हं. सूर्य लाईट असं मिळावं आणि जरा मदत करावं थोडीफार हं. हेलिकॉप्टरला याला. दुसरे काय दरवर्षी 10,000चा कागद लागतोय. हे कोण वाटन का कोणाला 10,000चा कागद? आणि दुरी 1,000 रुपये म्हणजे 10-11,000 रुपये दरवर्षी लागतातच. हा. त्यापेक्षा जर एक पत्रा टाकला हं. तर 3 वर्ष थांब गेला पत्रा. तीन काय 5 वर्ष पण टिकणार देऊ. हा. पत्र नाही आलं 5 वर्ष. चालेल, करू आपण तेवढं सहकार्य आपल्या पद्धतीने. आणि आपले जे लोक व्हिडिओ बघतात ना ते लोक मदत करतातच. आणि मी त्यांना आवाहन करेन की दादा का कष्टाला घाबरत नाहीत, फक्त तुमच्या जरा आधाराची गरज आहे, थोडं सहकार्याची गरज आहे. मंडळी, केवळ काही तासांच्या सहवासात दादांचं आयुष्यभराचं कष्ट अनुभवणं काही शक्य नव्हतं. परंतु जेवढं पाहिलं त्यातून बरंच काही शिकून घेतलं. प्रत्येक वळणावर नवीन काहीतरी शिदोरी मिळत असते. बरं वाटलं जरा. एका प्रामाणिक आणि खऱ्या माणसाची भेट झाली आपली. कष्टाळू माणसाची. तेच पाहिजे म्हणून आम्ही तळागाळात जायचा प्रयत्न करतोय. बाकी काय पाहिजे आम्हाला. धन्यवाद. चल, येऊ का मग? हा. चल. पोचले फोन करा. हा, करतो. यांचा नाही दादाचा नंबर. हाय मी पावडर तुमचा नंबर मग घेतला घेतला त्यांनी नंबर. मेसेज केला तरी होईल. हो, चालेल. चालेल. धन्यवाद. हो चालतं. चला. या कधीतरी. हा हा. हो. आता काय ओळख झाली आपली, आता विसरू शकत नाही. नाही. या दादा तर नाही. नाही सर, आम्ही दादा आपल्या गावात पोरगी बहीण माहिती की. सांगितलं. चला, येतो मग. पुस्तकं वाचण्यापेक्षा माणसं वाचून जास्त अनुभव मिळतात. काहीसं असंच घडलं होतं आज या दादांना भेटून. त्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच उभा राहिलो. मंडळी, जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही. सोबतीला बायका पोरं पण नव्हती, पण गेली 5 वर्ष हे शंकर दादा जिद्दीला लढतायत आणि काम करतायत. कुणाची अपेक्षा नाही, कुणाची मदत नाही, तरी हा माणूस लढतोय. त्यांचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला मला तुमचे अभिप्राय कमेंटच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचू द्या. चला मंडळी, पुन्हा एकदा भेटूया अशा एका नवीन वळणावर, नवीन प्रवासात आणि नवीन आनंदासोबत. तोपर्यंत धन्यवाद.